सर्वांना नमस्कार. आज आपण युनिट नंबर 7 अंडरस्टँडिंग लर्निंग अध्ययन समजून घेताना या संदर्भामध्ये अभ्यास करणार आहोत. यामध्ये पुन्हा आपल्याला 4 उपघटकांचा विचार करायचा आहे. त्यातला पहिला उपघटक आहे नेचर ऑफ लर्निंग, अध्ययनाचे स्वरूप. लर्निंग ॲज अ प्रोसेस अँड लर्निंग ॲज अ आउटकम. अध्ययन ही प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेद्वारा एक आउटकम आपल्याला मिळतं, प्रॉडक्ट मिळतं. म्हणून लर्निंग ॲज अ प्रोसेस अँड लर्निंग ॲज अन आउटकम. दुसरा घटक आपण शिकणार आहोत तो म्हणजे टाइप्स ऑफ लर्निंग, अध्ययनाचे प्रकार. अध्ययन हे वेगवेगळ्या प्रकारे केलं जात असतं किंवा अध्ययनाचे वेगवेगळे प्रकार मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेले आहे. त्या अध्ययनाच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे फॅक्च्युअल लर्निंग, वास्तविक अध्ययन, असोसिएशन्स, सहकार्यात्मक अध्ययन, कॉन्सेप्च्युअल संबोधात्मक अध्ययन आणि प्रोसिजरल म्हणजे प्रक्रियात्मक अध्ययन आणि जनरलायझेशन, सामान्यीकरण, त्याचे तत्व नेमके काय, त्याचे नियम नेमके काय, या संदर्भामध्ये या उपघटकाचा आपण विचार करणार आहोत. तिसरा उपघटक आपण शिकणार आहोत थेरॉटिकल पोझिशन ऑफ द टाइप्स ऑफ लर्निंग. अध्ययनाचे जे प्रकार आहेत त्या अध्ययनाच्या प्रकाराची थेरॉटिकल पोझिशन काय आहे किंवा त्याचा नेमका आधार काय आहे. आपण हे सगळे अध्ययनाचे प्रकार शिकवतो, पण ते आले कुठून, कसे, म्हणून त्याचा आधार आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. त्याचं तात्विक अधिष्ठान नेमकं काय आहे त्याचा आपण विचार करणार आहोत. चौथा आपलं उपघटक आपण शिकणार आहोत रिलेव्हन्स अँड ऍप्लिकेबिलिटी ऑफ व्हेरियस लर्निंग थिअरीज. रिलेव्हन्स अँड ऍप्लिकेबिलिटी, ज्या अध्ययनाच्या वेगवेगळ्या थिअरीज, उपपत्ती आपण शिकणार आहोत त्याचा नेमका रिलेव्हन्स, संबंध काय आहे, ऍप्लिकेबिलिटी, त्याचं उपयोजन आपल्याला कसं करायचं आहे, कशासाठी, तर वेगवेगळ्या अध्ययनाच्या परिस्थिती निर्माण होतात. या अध्ययनाच्या परिस्थितीमध्ये या अध्ययनाच्या पद्धती किंवा थिअरी किंवा उपपत्ती आपल्याला कशा उपयुक्त ठरतात याचा विचार आपण या घटकामध्ये करणार आहोत. चला तर मग सुरुवातीला आपण अध्ययन म्हणजे काय त्याचा विचार करूया. तर अध्ययन म्हणजे काय याचा विचार करण्यासाठी आपल्याला अध्ययनाच्या व्याख्या पाहाव्या लागतील. या अध्ययनाच्या व्याख्या वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या आहेत. पहिली व्याख्या गॅरेट नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी केलेली आहे. गॅरेटच्या मते नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन ज्या कृतीमुळे आपण करू शकतो ती कृती म्हणजे अध्ययन होय. आपण वेगवेगळ्या कृती करतो आणि नवनवीन परिस्थिती निर्माण होत असते. त्या परिस्थितीमध्ये आपल्या गरजा बदलतात आणि या गरजा भागवण्यासाठी त्या परिस्थितीमध्ये आपण स्वतःला समाविष्ट करून घेत असतो. त्या परिस्थितीला आपण प्रतिसाद देतो. हा प्रतिसाद आपण ज्या कृतीमुळे देतो त्या कृतीला गॅरेटने अध्ययन असं म्हटलेलं आहे. म्हणजेच अध्ययन म्हणजे नवीन परिस्थितीमध्ये नवनवीन अनुभव घेण्यासाठी जी कृती आपण करतो ती कृती म्हणजे अध्ययन. मर्फी नावाच्या मानसशास्त्रज्ञाने व्याख्या केलेली आहे अध्ययनाची. मर्फीच्या म्हणण्यानुसार वर्तन आणि आकलनाचा मार्ग या दोघांतील सुधारणा म्हणजे अध्ययन होय. आपल्याला आकलन होतं, बाह्य परिस्थितीचं आपण आकलन करून घेतो आणि त्यानुसार आपलं वर्तन घडतं. या दोघांमधली जी काही सुधारणा, आकलनानुसार आपण आपल्या वर्तनामध्ये सुधारणा घडवून आणतो. ह्या दोघांमधली जी काही सुधारणा असते ते म्हणजे अध्ययन. याचाच अर्थ आकलन झाल्यानंतर आपण त्याचं अध्ययन करून घेतो, ते समजून घेतो आणि मग आपलं वर्तन घडून येत असतं. म्हणून मर्फीच्या म्हणण्यानुसार वर्तन आणि आकलनाचा जो काही मार्ग आहे या दोघांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचं कार्य करणारी जी कृती आहे त्या कृतीला अध्ययन असं म्हणतात. लक्षात येतंय सगळ्यांच्या? पुढची व्याख्या जे.पी. गिलफर्ड नावाच्या मानसशास्त्रज्ञाने दिलेली आहे. जे.पी. गिलफर्ड असं म्हणतात, अनुभवाच्या परिणामाने झालेला वर्तन बदल म्हणजे अध्ययन. आपण अध्ययन कसं होतं आपलं, तर परिस्थितीतून आपण अनुभव घेतो. परिसरामधून आपण पंचज्ञानेंद्रियांच्या आधारे वेगवेगळे अनुभव घेतो आणि त्या अनुभवामुळे आपण ज्ञान संपन्न बनत जातो. त्या अनुभवामुळे आपलं ज्ञान प्रगल्भ होत जातं आणि म्हणून अनुभवाच्याच परिणामाने आपल्यामध्ये वर्तन बदल घडून येत असतो. जसजसे आपल्याला अनुभव येतात तसतसं आपल्या वर्तनामध्ये बदल घडून येतो. हा बदल सकारात्मक असतो आणि म्हणून हे सकारात्मक झालेले बदल किंवा सकारात्मक वर्तन बदल म्हणजे अध्ययन असं गिलफर्ड असं म्हणतात आणि त्यासाठी अनुभव मात्र अत्यंत महत्वाचे असतात. अनुभव असल्याशिवाय आपल्याला वर्तनामध्ये बदल करता येणार नाही. स्किनरने या सगळ्यांपेक्षा थोडीशी वेगळी व्याख्या केलेली आहे. स्किनर असं म्हणतो की स्किनरच्या मते
केवळ तांत्रिक पुनरावृत्तीने ज्ञान किंवा कौशल्य संपादन करणं म्हणजे अध्ययन नाही. केवळ तांत्रिक पुनरावृत्ती नाही म्हणे, पाठांतर केलं म्हणजे अध्ययन घडून आलं असं नाही. केवळ तांत्रिक पुनरावृत्तीमुळे ज्ञान किंवा कौशल्य संपादन करणं म्हणजे अध्ययन नाही. तर अध्ययन ही एक प्रक्रिया आहे. अध्ययन ही प्रक्रिया कशी आहे? तर ती त्याच्यामध्ये विशिष्ट अशी स्टेप बाय स्टेप अशी ती प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये पहिल्यांदा ध्येय ठरवले जातं. ते ध्येय पूर्ती करण्यासाठी वेगवेगळे अनुभव घेतले जातात आणि हे वेगवेगळे अनुभव खऱ्या अर्थाने व्यक्तीला प्रगल्भ बनवतात. तबस्सुम, आवाज येतोय? आवाज येतोय हो माझा? मॅम येतोय. ओके, ओके. पण स्किनर असं म्हणतो की केवळ तांत्रिक पुनरावृत्तीने ज्ञान किंवा कौशल्य संपादन करणं म्हणजे अध्ययन नाही. तर अध्ययन ही एक प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचवत असते. आपण ध्येय निश्चित करतो. ते ध्येय साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या कृती आपण करतो. यासाठी आपले वेगवेगळे अनुभव, परिसरातून जे आपण अनुभव घेतो, पंच ज्ञानेंद्रियांच्या मार्फत त्या अनुभवांचं संघटन केलं जातं. याचाच अर्थ स्किनरच्या म्हणण्यानुसार आपल्या ध्येयपूर्तीसाठी अनुभवांचं जे संघटन आपण करतो त्याला अध्ययन असं म्हणतात. म्हणजे अध्ययन म्हणजे काय? तर बाह्य परिसरामधून वेगवेगळ्या प्रकारचे आपण अनुभव घेतो. त्या अनुभवाचं संघटन करून आपल्या वर्तनामध्ये बदल घडून येतो आणि हा कायमस्वरूपी घडून आलेला बदल म्हणजे खऱ्या अर्थाने अध्ययन असतं. या अध्ययन प्रक्रियेचं स्वरूप आपण लक्षात घेऊया. अध्ययन प्रक्रियेचं स्वरूप स्पष्ट करताना वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी काही मुद्दे सांगितलेले. या मुद्द्याच्या आधारे त्यांनी अध्ययनाचं स्वरूप स्पष्ट केलेलं आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा त्यांनी असं म्हटलंय, अध्ययन प्रक्रियेचे उद्दिष्ट. आपण कोणतीही कृती जी करतो ती विनाकारण करत नाही. कोणत्याही आपल्या कृतीच्या मागे काहीतरी उद्दिष्ट असतं, आपला उद्देश असतो आणि तो उद्देश पूर्ण करण्यासाठी आपण ती कृती करत असतो. मग अध्ययन ही सुद्धा उद्दिष्टाप्रत नेणारी प्रक्रिया आहे. अध्ययनामुळे आपलं उद्दिष्ट साध्य होतं. आपण बीएडला आपण प्रवेश घेतलेला आहे. आपण बीएडला प्रवेश घेताना आपल्याला एक चांगला शिक्षक व्हायचं आहे, हे उद्दिष्ट आपण ठरवलं आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण वेगवेगळे अनुभव घेतो. विविध विषयांचं अध्यापन करतो. विविध विषयांचं आपण अध्ययन करतो. मायक्रो टीचिंग किंवा सूक्ष्म अध्यापनामध्ये आपण अध्यापन करतो. वर्गपाठामध्ये आपण अध्यापन केलं. त्याचबरोबर आपण अध्ययनही केलं. म्हणजे आपण दोन्ही भूमिका पार पाडल्या. ह्या दोन्ही भूमिका पार पाडताना आपल्याला वेगवेगळे अनुभव आले. हे अनुभव आपण एकत्रित केले. हे अनुभव एकत्रित करून आपण आपलं अध्ययन करत राहिलो. म्हणजे हे अध्ययन कशासाठी आपण करतोय? तर आपला उद्देश साध्य होण्यासाठी. आपल्याला एक चांगला शिक्षक व्हायचा आहे, आपल्याला समाज घडणीचं कार्य करायचं आहे. या उद्देशाने आपण या सगळ्या गोष्टी करत असतो. म्हणून आपण कोणतंही काम करताना त्यामागे निश्चित असं उद्दिष्ट असतं. मग अध्ययन प्रक्रियेचंही अगदी तसंच आहे. अध्ययन प्रक्रियेमध्ये सुद्धा पहिल्यांदा आपल्याला उद्दिष्ट निश्चित करावं लागतं आणि त्यानुसार ही प्रक्रिया घडत जाते. दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल अध्ययनासाठी प्रेरणा. अध्ययन प्रक्रियेमध्ये प्रेरणेला अनन्यसाधारण महत्व आहे. अध्ययन प्रक्रियेमध्ये प्रेरक महत्वाचा असतो. म्हणजे व्यक्तीला अध्ययन करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपाची प्रेरणा हवी असते. शिक्षकांनी दिलेली शाबासकी ही सुद्धा प्रेरणा ठरते. एखाद्या विद्यार्थ्याने सुंदर उत्तर दिलं किंवा त्याने बरोबर उत्तर दिलं की शिक्षक वा वा छान शाबास खूप छान असंच करत राहा असंच उत्तर देत राहा हे म्हणणं सुद्धा विद्यार्थ्याच्या पुढच्या अध्ययनासाठी प्रेरणा ठरते. आणि मग प्रेरणेमुळे या अध्ययन प्रक्रियेला एक प्रकारे वेग येतो, गती येते आणि योग्य दिशेने ते अध्ययन घडून येत असतं. म्हणून अध्ययनासाठी प्रेरणा आवश्यक आहे. आणि म्हणूनच आपल्या विद्यार्थ्याने वर्गामध्ये एखादी चांगली कृती केली असेल, गणित सोडवलं असेल, नकाशामध्ये आपल्याला ठिकाण दाखवलं असेल, एखाद्या शब्दाचा अर्थ सांगितला असेल, तर आपण विद्यार्थ्यांना शाबासकी दिली पाहिजे. विद्यार्थ्याच्या त्या कार्याचं आपण कौतुक केलं पाहिजे. ही कौतुकाची थाप विद्यार्थ्याला अध्ययनासाठी प्रेरणा देत असते. तिसरा घटक आपल्याला सांगता येईल यामध्ये, तो म्हणजे अध्ययन प्रक्रियेसाठी शोधन किंवा अध्ययन प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून शोधन. अध्ययन प्रक्रियेचं स्वरूप नेमकं काय आहे त्याचा आपण विचार करतो आहे. तर अध्ययन प्रक्रियेचं स्वरूप अभ्यासताना आधी आपल्याला उद्दिष्ट ठरवावं लागेल.
ते उद्दिष्टासाठी आपल्याला प्रेरणा हवी आहे अध्ययन करण्यासाठी. त्यानंतर आपल्याला तिसरा घटक सांगता येईल किंवा मुद्दा सांगता येईल तो म्हणजे अध्ययन प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून शोधन. उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी व्यक्ती असो किंवा प्राणी असो त्याला शोधनात्मक हालचाली कराव्या लागतात. आपल्याला निश्चित अशा मार्गाचा शोध घ्यावा लागतो. आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची तर ती एकाच जागी बसून आपल्याला मिळणार आहे का? नाही. तर ती गोष्ट शोधण्यासाठी आपल्याला शोध घ्यावा लागेल. वेगवेगळ्या मार्गांचा आपल्याला अवलंब करावा लागेल. कित्येक वेळा आपल्या हालचाली चुकीच्याही ठरू शकतील. मग अशा वेळेला या जसजसे आपल्याला अनुभव येतात तसतसं आपण त्या चुकीच्या ज्या हालचाली आहे किंवा अयोग्य ज्या हालचाली आहे त्या हालचालींचा त्याग करतो आणि ज्या योग्य हालचाली आहे त्या पुन्हा पुन्हा आपण करतो. म्हणजे चुकीचे प्रयत्न आपण टाळून योग्य दिशेने आपलं ध्येय साध्य करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. याला शोधन असं म्हणतात, एक्सप्लोरेशन. अध्ययन प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून हे शोधन अत्यंत महत्वाचं असतं. कारण जोपर्यंत आपण हालचाल करत नाही, जोपर्यंत आपण प्रत्यक्ष कृती करत नाही, जोपर्यंत आपण प्रत्यक्ष त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही, तोपर्यंत आपलं ध्येय साध्य करता येत नाही. म्हणून शोधन अध्ययन प्रक्रियेसाठी अत्यंत महत्वाचं आहे. चौथा घटक आपल्याला असं म्हणता येईल की विद्यार्थ्याच्या वर्तनाची पुनर्रचना. वेगवेगळे अनुभव आपण विद्यार्थ्यांना देत असतो. विद्यार्थी पण वेगवेगळे अनुभव घेतो आणि तसतसं त्याचं अध्ययन प्रगल्भ होत जातं. जसजसे त्याला अनुभव येतात तो ज्ञान संपन्न होत जातो आणि मग तो प्रगल्भ होत जातो. आणि जसा जसा तो प्रगल्भ होतो, जसजसा तो अनुभव समृद्ध होतो, संपन्न होतो, तसतसं त्याच्या वर्तनामध्ये सुधारणा घडून येते आणि त्या वर्तनाची पुनर्रचना होते. म्हणजे आधीचं चुकीचं जे वर्तन होतं ते टाळलं जातं आणि योग्य वर्तन त्या विद्यार्थ्याकडून केलं जातं. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला गणितामध्ये त्याला गुणाकार येत नसेल, 5वीचा विद्यार्थी आहे तुमचा आणि त्याला गुणाकार येत नाही, मग तुम्ही त्याला फळ्यावरती गुणाकार समजून सांगितला, त्याच्याकडून 2-3 वेळा ती उदाहरणं सोडवून घेतली, तर त्याला ती गुणाकाराची उदाहरणे समजल्यानंतर तो स्वतः ते उदाहरण सोडवेल. त्याला त्या गणितामध्ये गोडी वाटायला लागेल आणि त्याद्वारे त्याच्या वर्तनामध्ये सुधारणा घडून येईल. तुमचं हे वर्तन त्याच्यासाठी प्रेरणाही ठरेल आणि त्याच्या वर्तनाची पुनर्रचना करणारही ठरेल. म्हणजे त्याचं अयोग्य जे वर्तन होतं, तो चुकीच्या मार्गाने जे गणित सोडवत होता, ते तो सोडून देईल आणि योग्य मार्गाचा अवलंब करून गणित सोडवायला घेईल. याद्वारे त्याच्या वर्तनाची तो पुनर्रचना करेल. म्हणून अध्ययनासाठी वर्तनाची पुनर्रचना अत्यंत आवश्यक असते. दीपाली लक्षात येतंय? दीपाली लक्षात येतंय? माझा आवाज येतोय हो मॅम. तुमच्या? हो मॅम, येतोय आवाज. ओके ओके. पुढचा घटक आहे समायोजन. हे समायोजन म्हणजे ऍडजस्टमेंट. लाईफ इज अन ऍडजस्टमेंट असं आपण सहज म्हणतो. मग अध्ययन करताना सुद्धा आपल्याला समायोजन साधणं अत्यंत आवश्यक असतं. अध्ययन होण्यासाठी परिस्थितीची समायोजन करावं लागतं. अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेमध्ये जर आपण समायोजन साधण्याचा प्रयत्न केला तर आपलं अध्ययन चटकन घडून येतं. शिक्षक वेगवेगळ्या पद्धतीने अध्यापन करतात, ते आपण समजून घेतो. विद्यार्थी म्हणून शिक्षकांना काय म्हणायचं आहे ते आपण समजून घेतो. आपण स्वतःला त्या परिस्थितीशी समायोजित करतो आणि शिक्षकाचं म्हणणं आपण समजून घेतो. याला आपण समायोजन असं म्हणतो. म्हणजे जोपर्यंत आपण त्या परिस्थितीशी एकरूप होत नाही, तोपर्यंत त्या परिस्थितीतले अनुभव आपल्याला घेता येत नाही आणि जोपर्यंत अनुभव येत नाही, तोपर्यंत आपण अनुभव संपन्न होणार नाही, आपलं ज्ञान प्रगल्भ होणार नाही आणि तोपर्यंत आपल्या वर्तनामध्ये बदल घडून येणार नाही. म्हणजे ह्या सगळ्या मुद्द्यांचा जर तुम्ही विचार केला तर हे एकापाठोपाठ एक अगदी जोडीने आलेले आहेत आणि एकाच संबंध दुसऱ्याशी आहे. वर्तनाची पुनर्रचना झाल्यानंतर विद्यार्थी समायोजन साधण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचं अध्ययन घडून येतं. पुढचा आपल्याला मुद्दा सांगता येईल पुनरावृत्ती किंवा आवर्तने, रिव्हिजन. आपणही परीक्षेच्या वेळेला रिव्हिजन करत असतो. वेगवेगळ्या घटकांची आपण रिव्हिजन करतो. आवर्तन म्हणजे एकच एक कृती अनेकदा करणे, आवर्तन करणे, है ना? पाण्याचं आवर्तन सोडलं जातं, धरणामधून आवर्तनं सोडली जातात असं आपण पेपरमध्ये बातमी वाचतो किंवा टीव्हीवर पण बातमी येते, पाण्याची धरणामधून पाण्याचं आवर्तन सोडलं. आवर्तन म्हणजे रिव्हिजन, पुनरावृत्ती. एकदा सोडलं पुन्हा सोडलं, तसं आपण आपल्या अध्ययनाची पुनरावृत्ती करत असतो. आणि अध्ययन आपण ज्या अर्थी अध्ययन करतो त्या अर्थी आपण उद्दिष्ट ठरवलेलं असतं. मग हे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी उद्दिष्ट प्राप्तीच्या दिशेने ज्या वेगवेगळ्या कृती करतात
त्या कृतीमध्ये अपेक्षित ज्या काही हालचाली केल्या जातात त्या हालचालींचा आपण स्वीकार करतो आणि अनपेक्षित हालचालींचा त्याग करतो. ज्या अपेक्षित हालचाली असतात, ज्या हालचाली आपल्या अध्ययनाला पुढे नेणाऱ्या असतात, ज्या आपल्या अध्ययनाला पूरक ठरतात, अशा हालचालींची पुनरावृत्ती केली जाते. पुन्हा पुन्हा त्या हालचाली केल्या जातात. आताच मी तुम्हाला गणिताचं उदाहरण दिलं. एखाद्या विद्यार्थ्याला जर गणिताची आपण योग्य पद्धत समजून सांगितली, तर तो आधी चुकीच्या पद्धतीने गणित सोडवत होता. त्या चुकीच्या पद्धतीचा तो त्याग करेल आणि आपण नवीन त्याला जी पद्धत शिकवलेली आहे, जे नवीन पद्धतीने आपल्याला त्याला गणित सोडवायला आपण त्याला सांगितलेलं आहे, त्या नवीन पद्धतीचा तो अवलंब करेल. म्हणजे अयोग्य हालचालींचा त्याग करेल आणि योग्य हालचालींची तो पुनरावृत्ती करेल. पुन्हा पुन्हा त्या योग्य हालचाली करून वर्तन केल्यामुळे अध्ययन घडून येतं आणि त्या अध्ययनाचे ठसे उमटतात, त्याचं ग्रहण होतं आणि ते लक्षातही राहतं. या अर्थाने पुनरावृत्ती किंवा आवर्तने. पुढचा घटक आहे परिपक्वता. अध्ययन करण्यासाठी परिपक्वता आवश्यक असते. आपण मानसशास्त्र शिकतो आणि आपण असं म्हणतो की 6 वर्षाचं बाळ झाल्यानंतर त्याला आपण इयत्ता पहिलीमध्ये घालतो. 6 वर्षाचं बाळ झाल्यानंतर म्हणजे ज्या वेळेला तो किशोरावस्थेमध्ये पदार्पण असतं त्याचं, त्यावेळेला त्याच्या मेंदूचा विकास जवळजवळ 80% झालेला असतो. म्हणजे तो लेखन, वाचन, गणन करण्यासाठी सक्षम झालेला असतो. या अर्थाने तो पक्व असतो आणि म्हणून अध्ययन प्रक्रियेमध्ये पक्वता खूप महत्वाची असते. त्या पक्वतेवरच अध्ययनाचं यश आणि अपयश अवलंबून असतं. शारीरिक पक्वता असेल तर तो गुंतागुंतीच्या शारीरिक प्रक्रिया करेल. त्याला उड्या मारता येतील, सायकल चालवता येईल, त्याला बॉल चेंडू किंवा बॅट धरून त्याला खेळता येईल. त्याला आपण एखादा प्रोजेक्ट तयार करायला सांगितला, पानांची जुळवाजुळव करायला सांगितली किंवा फुलांची जुळवणी करायला सांगितली, फुलांचा हार तयार करायला सांगितला. या सगळ्या प्रक्रिया तो शारीरिक दृष्टिकोनातून करू शकेल. जर तो शारीरिकदृष्ट्या सक्षम असेल तर तो योग्य रीतीने करू शकेल. तसंच अध्ययनाचं आकलन झाल्याशिवाय त्याला अध्ययन होणार नाही किंवा जे आपली बाह्य परिसरातून त्याला जे अनुभव घ्यायचे आहेत, त्या अनुभवाचं जोपर्यंत त्याला आकलन होत नाही, तोपर्यंत त्याचं अध्ययन घडून येणार नाही. म्हणून अध्ययनासाठी परिपक्वता असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि स्वरूपामधला शेवटचा घटक आपल्याला म्हणता येईल मर्मदृष्टी. आपण आपला हेतू साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या कृती करतो आणि या कृती आपल्याला अनुभव देत असतात. या कृती आपल्याला अनुभव संपन्न बनवत असतात. या कृतींमुळे आपण वेगवेगळे अनुभव घेतो आणि ह्याच अनुभवाचा उपयोग करून आपण आपल्या जीवनामधल्या समस्या सोडवतो. म्हणजे एखादी अनुभव लक्षात घेऊन किंवा एखाद्या अनुभवाचा उपयोग प्रत्यक्ष जीवनातली समस्या सोडवण्यासाठी करणं म्हणजे खऱ्या अर्थाने मर्मदृष्टी. म्हणजे हे आपण शिकलो आहे, याचा उपयोग प्रत्यक्ष जीवनामध्ये कसा होऊ शकेल किंवा एखादी अडचण निर्माण झाली, तर त्या ठिकाणी अरे आपण शाळेमध्ये शिक्षकांनी आपल्याला असं शिकवलं होतं, असं उदाहरण दिलं होतं. उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी आपत्ती निर्माण झाली, नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली. तर त्या नैसर्गिक आपत्तीच्या ठिकाणी डिझास्टर मॅनेजमेंट या विषयामधून शिक्षकांनी आपल्याला शिकवलंय, की नेमकं आपली भूमिका काय असावी. ते लक्षात घेऊन आपण त्या ठिकाणी जर वर्तन केलं, तर खऱ्या अर्थाने ती समस्या आपण सोडवू शकतो. या अर्थाने मर्मदृष्टी आवश्यक. म्हणजे अध्ययन प्रक्रियेचं स्वरूप स्पष्ट करताना आपल्याला आधी अध्ययनाचं उद्दिष्ट ठरवावं लागेल. त्यानंतर शोधनात्मक हालचाली आपल्याला कराव्या लागतील. आपल्या वर्तनामध्ये आपल्याला बदल घडवून आणावा लागेल किंवा पुनरावृत्ती करावी लागेल. वेगवेगळे अनुभव आपल्याला घ्यावे लागतील. त्याचबरोबर आपल्याला समायोजनही साधावं लागेल आणि मग मर्मदृष्टीमुळे आपण आपली समस्या सोडवू शकू. अशा प्रकारे अध्ययनाचं स्वरूप आपल्याला स्पष्ट करता येऊ शकेल. पुढचा आपला घटक आहे अध्ययन प्रक्रियेची लक्षणे किंवा वैशिष्ट्ये. या वरच्या जे काही आपण 7-8 मुद्दे बघितले, त्या मुद्द्यांचा जर विचार केला, तर त्यावरून या अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्ये आपल्या लक्षात येतात बघा. पहिलं लक्षण आहे किंवा वैशिष्ट्य अध्ययन प्रक्रियेचं, की अध्ययन ही आजन्म चालणारी प्रक्रिया आहे. आपण मानसशास्त्र ज्या वेळेला आपण लर्निंग ग्रोथ अँड डेव्हलपमेंट शिकलो, वाढ आणि विकास ज्या वेळेला शिकलो, त्याही वेळेला आपण असं म्हटलं होतं, की अध्ययन ही आजन्म चालणारी प्रक्रिया आहे. ती जन्मापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत सुरूच असते. अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा व्यक्तीला काहीतरी आठवतं, की अरे हे करायचं राहून गेलं. त्यावेळेला पण तिचं अध्ययन घडून येत असतं. त्यावेळेला तिच्या लक्षात येतं, की अरे हे करायचं राहून गेलं आणि मग ती आपल्या आप्तस्वकीयांना सांगते, की हे करायचं आहे. अभिमन्यूची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अभिमन्यूने आईच्या गर्भामध्ये चक्रव्यूह कसं भेदायचं
याचं शिक्षण घेतलं, हे त्याच्या कानावरती पडल्या त्या गप्पा आणि त्यातून त्याचं अध्ययन घडून आलं. म्हणजे अध्ययन ही आजन्म चालणारी अशी प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये कधीही खंड पडत नाही. दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल त्याचं, अध्ययनाने वर्तनात बदल घडून येतो. अध्ययनाने सकारात्मक वर्तन बदल घडून येतो असं आपण मगाशीच पाहिलं. आणि अध्ययनाने आपल्याला वेगवेगळे अनुभव येतात, परिसरातले आपण अनुभव घेतो, त्याद्वारे आपलं अध्ययन घडून येतं आणि मग अध्ययनामुळे आपल्या वर्तनामध्ये सकारात्मक बदल घडून येतो. म्हणून अध्ययनाचं हे प्रमुख लक्षण किंवा वैशिष्ट्य आहे असं म्हटलं जातं. अध्ययन विकासात्मक असते. बघा, अध्ययन ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला आपलं उद्दिष्ट साध्य होतं आणि उद्दिष्ट साध्य झालं म्हणजे आपला विकास होतो, आपली प्रगती होते. या अर्थाने अध्ययनामुळे प्रगती होत असते, म्हणून ते विकासात्मक आहे. त्यातून विकास घडतो, आपलं नुकसान नाही होत. आपण कोणतीही गोष्ट शिकली, समजा तुम्ही मातीपासून भांडी तयार करायला शिकलात, ती मातीपासून भांडी तयार करायला शिकलात, आज जरी तुम्ही ती भांडी करत नसला तरी भविष्यामध्ये तोच व्यवसाय तुमचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय ठरू शकतो. या अर्थाने अध्ययन विकासात्मक असते. अध्ययनाद्वारे आपला विकासच घडून येतो, म्हणून हे त्याचं प्रमुख वैशिष्ट्य मानलं जातं. पुढचं अध्ययन प्रक्रियेचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल ते म्हणजे अध्ययनात नवनवीन गोष्टी शिकणे अपेक्षित असते. एकच एक गोष्ट आपण शिकत नाही, वारंवार तीच तीच गोष्ट करत नाही. एकदा आपण सायकल शिकलो की पुन्हा आपण सायकल शिकणार आहोत का? मग पुढच्या वेळेला एकदा आपल्याला सायकल आली की पुढच्या वेळेला आपण स्कूटी शिकू किंवा मग पुढच्या वेळेला आपण मोटारसायकल शिकू. मोटारसायकल आपल्याला येते तर पुढच्या वेळेला आपण असं म्हणू की आपल्याला फोर व्हीलर शिकायची आहे. म्हणजे एकच एक गोष्ट आपण करत नाही. किंवा आपल्याला आता मातीची भांडी तयार करता यायला लागली तर पुढच्या वेळेला आपण असं म्हणू की ती वेगवेगळ्या आकारामध्ये आपण तयार करू. फक्त भांडीच नाही तर गणपती असतील किंवा वेगवेगळ्या मूर्ती असतील, ते आपण तयार करू. अध्ययनात नवनवीन गोष्टी शिकणं अपेक्षित असतं. अध्ययन एकच एक गोष्ट आपल्याला शिकवत नाही, तर जीवनाचे अनुभव ते आपल्याला देत असतं. जीवनामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांचं निराकरण आपण कसं करावं याचे अनुभव अध्ययन आपल्याला देत असतो. या अर्थाने नवीन गोष्टी शिकणं त्यात अपेक्षित असतं. अध्ययन हे उद्दिष्टपूर्ण असतं. आपलं पहिलं स्वरूप ज्या वेळेला आपण अभ्यासलं त्यावेळेला आपण असं म्हटलं की अध्ययनासाठी उद्दिष्ट आवश्यक असतं, कारण कोणतीही कृती आपण विनाकारण करत नाही. त्या कृतीमागे आपला काहीतरी विशिष्ट असा हेतू असतो. ती कृती करताना आपण विशिष्ट असा संकल्प केलेला असतो, विशिष्ट असं ध्येय ठरवलेलं असतं आणि त्या ध्येयानुसार आपण ती कृती करत असतो. म्हणजे अध्ययन हे ध्येय निर्दिष्ट असं वर्तन असतं. आपलं ध्येय साध्य करण्यासाठीच ते वर्तन असतं, म्हणून ते उद्देशपूर्ण असतं. पुढचे आपल्याला त्याचं वैशिष्ट्य सांगता येईल, अध्ययन ही सक्रिय क्रिया आहे. मला सांगा, तुम्हाला एखादी प्रोजेक्ट दिला किंवा तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना एखादा प्रोजेक्ट दिला, प्रकल्प दिला की आपल्याला वेगवेगळ्या औषधी वनस्पती गोळा करायच्या आहेत. आपल्या परिसरामध्ये असलेल्या औषधी वनस्पतींची माहिती एकत्रित करा, असा प्रकल्प तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना दिला. तो प्रकल्प करण्यासाठी त्या विद्यार्थ्याला स्वतः परिसरामध्ये फिरावं लागेल. स्वतः जे अनुभवी लोक आहेत त्यांच्याशी त्याला बोलावं लागेल. त्या झाडाची त्याला ओळख करून घ्यावी लागेल. तर झुडूप असेल, झाड असेल, वेली असेल, छोटंसं रोपटं असेल, त्याची त्याला आधी ओळख करून घ्यावी लागेल. म्हणजे तो स्वतः त्यामध्ये गुंतल्याशिवाय, त्याने स्वतः त्यामध्ये सक्रिय भाग घेतल्याशिवाय त्याचं अध्ययन घडून येणार नाही. म्हणून अध्ययन ही सक्रिय क्रिया आहे असं म्हटलं जातं. पुढचं आपल्याला महत्वाचं वैशिष्ट्य सांगता येईल की अध्ययन ही शोधनात्मक प्रक्रिया आहे. आताच आपण म्हटलो की अध्ययन आपण उद्दिष्टांविषयी प्रक्रिया आहे, ती उद्दिष्टाला धरून ती प्रक्रिया आहे. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केली जाणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे शोधनात्मक हालचाली केल्या जातात. शोध घेतला जातो की आपला जो प्रश्न आहे, आपल्याला जे काही ज्ञान मिळवायचंय ते कुठून मिळेल, कसं मिळेल, नेमकं आपण पाहून मिळेल की ऐकून मिळेल की नेमकं आपल्याला ते वाचन करून मिळेल, नेमकं कुठून मिळेल, कसं आणि कुठून, या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला शोधन करणं आवश्यक असतं आणि म्हणून अध्ययन ही शोधनात्मक प्रक्रिया आहे असं म्हटलं जातं. मग या अध्ययनाचं स्वरूप आणि वैशिष्ट्य अभ्यासल्यानंतर पुढचा आपला घटक आपण अभ्यासणार आहोत, अध्ययनाचे प्रकार. हे अध्ययनाचे प्रकार, 4 अध्ययनाचे प्रकार दिलेले आहेत, त्याचा आपण विचार करूया. आता हे अध्ययनाचे प्रकार अभ्यासताना अध्ययन नेमकं कसं घडून येतं, यासाठी वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी अध्ययन प्रक्रियेचा अभ्यास केला. माझा आवाज येतोय बाळा? हो आवाज मॅम येतोय. बर.
हा, मग हे अध्ययन नेमकं कसं घडून येतं यासाठी वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी या अध्ययन प्रक्रियेचा अभ्यास केला आणि या अभ्यासामध्ये प्रत्येक मानसशास्त्रज्ञांचा वेगवेगळा दृष्टिकोन तयार झाला. आणि मग ह्या वेगवेगळ्या दृष्टिकोन तयार झाल्यानंतर सगळ्यांना प्रश्न पडला की अध्ययनाचे प्रकार नेमके कोणते. तर या सगळ्या मानसशास्त्रज्ञांमध्ये ते एकमत होऊ शकलं नाही. पण जरी त्यांच्यामध्ये एकमत झालं नाही तरी सुद्धा अध्ययनाचे काही प्रकार सांगितलेले आहेत. ते प्रकार आपण अभ्यासणार आहोत. ते प्रकार, त्यातला पहिला प्रकार आहे वास्तविक अध्ययन, फॅक्च्युअल लर्निंग. बघा, फॅक्ट म्हणजे काय? वास्तव, जे समोर दिसतं, डोळ्याला दिसतंय, ते फॅक्ट आहे की नाही. मग फॅक्टवर आधारित ते लर्निंग किंवा वास्तवावर आधारित जे काही लर्निंग असतं किंवा वास्तवावर आधारित जे काही अध्ययन असतं त्याला वास्तविक अध्ययन असं म्हणतात. या वास्तविक अध्ययनामध्ये मूलभूत घटकांचा समावेश होतो. मूलभूत घटकांचा समावेश, एखादी समस्या असेल किंवा एखादी शब्दावलीचं ज्ञान असेल किंवा एखादा खेळ असेल, या वेगवेगळे अनुभव घेतल्यानंतर त्यातलं वास्तव विद्यार्थी शिकतात. बघा, क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेट खेळण्यासाठी विद्यार्थी आशियामध्ये गेला. तर आशियामध्ये वेगवेगळे देश आहेत. भूतान, चीन हे आशियामधले देश आहेत. हे विद्यार्थी शिकेल. किंवा नकाशाचा वापर करून, नकाशामध्ये भारताच्या शेजारी बांगलादेश आहे, चीन आहे, पाकिस्तान आहे, याचं वास्तव ज्ञान विद्यार्थ्याला होईल. म्हणजे जे वास्तव आहे त्याचं ज्ञान विद्यार्थी करून घेतो त्याला म्हणतात वास्तविक अध्ययन किंवा फॅक्च्युअल लर्निंग. वास्तवावर आधारित ते वास्तविक अध्ययन. पुढचा प्रकार आहे साहचर्यात्मक अध्ययन, असोसिएटिव्ह लर्निंग. या असोसिएटिव्ह लर्निंगचा विचार करताना किंवा साहचर्यात्मक अध्ययन ही संकल्पना खऱ्या अर्थाने 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये मानसशास्त्रामध्ये वेगवेगळे संप्रदाय उदयास आले होते. या संप्रदायातले जे काही विचारवंत होते, वेगवेगळे विचारवंत होते, त्यांनी अध्ययनाचा अभ्यास केला आणि त्यांनी अध्ययन हे साहचर्यातून घडून येतं असे विचार मांडले आणि यातूनच खऱ्या अर्थाने या साहचर्यात्मक अध्ययनाचा उदय झाला. म्हणजे वेगवेगळे मानसशास्त्रज्ञ एकत्रित आले, त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि त्यांच्या निदर्शनास असं आलं की अध्ययन फक्त एकटं होत नाही, तर ते साहचर्यातून होतं. कशाचं तरी साहचर्य आपण त्याच्याशी जोडलं की अध्ययन चटकन घडून येतं, याचा प्रत्यय त्यांना आला आणि त्यांनी आपले हे विचार मांडले. म्हणून त्यांनी हे साहचर्यात्मक अध्ययन हा प्रकार उदयास आणला. या विचारसरणीचा खरा उद्गाता बघा, मी लाल अक्षरामध्ये इथे मांडलेला आहे. त्याचा खरा उद्गाता जो आहे तो ग्रीक तत्वज्ञ अरिस्टॉटल आहे. अरिस्टॉटलने साहचर्यवादाला खरी ओळख मिळवून दिली. खऱ्या अर्थाने उद्गाता त्याला म्हटलं जातं. पण नंतर या साहचर्यवादावरती अनेक वर्ष कार्य केलं आणि त्या साहचर्यवादाला खऱ्या अर्थाने अध्ययनामध्ये ओळख मिळवून देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते E.L. थॉर्नडाईक आणि रशियन मानसशास्त्रज्ञ इवान पावलॉव या दोघांनी साहचर्य अध्ययन यावरती खूप काम केलं आणि म्हणून त्या दोघांना E.L. थॉर्नडाईक आणि इवान पावलॉव या दोघांनाही साहचर्यवादाचे प्रणेते असं म्हटलं जातं. हे साहचर्यात्मक अध्ययन म्हणजे एखाद्या गोष्टीचा संबंध आपल्या अध्ययनाशी जोडायचा किंवा एखाद्या गोष्टीचा संबंध अध्ययन घटकाशी जोडायचा आणि त्याद्वारे अध्ययन घडवून आणायचं, त्याला म्हणतात साहचर्यात्मक अध्ययन. साहचर्य असतं बघा, एखादी घटना असेल, वस्तू असेल, ठिकाण असेल. आपण अहिंसा म्हटलं की गांधीजी आपल्याला आठवतात. मिठाचा सत्याग्रह म्हटलं की गांधीजी आठवतात. म्हणजेच हे काय झालं? साहचर्य झालं. आपण इतिहास शिकवताना मराठीशी साहचर्य जोडतो, मराठी भाषा शिकवताना भूगोलाशी त्याचं साहचर्य जोडतो. म्हणजे वेगवेगळ्या विषयांचा आपण जर समवाय साधला, याला समवाय असंही म्हणतात, किंवा साहचर्य साधलं तर विद्यार्थ्यांना ते चटकन त्याचं आकलन होतं आणि त्यांचं अध्ययन घडून येतं. या अर्थाने हा दुसरा प्रकार साहचर्यात्मक अध्ययन. मग थॉर्नडाईक आणि इवान पावलॉव यांना या साहचर्यवादाचे जनक असं म्हटलं जातं. मग या थॉर्नडाईकच्या विचारानुसार साहचर्यात्मक अध्ययनाचं स्वरूप नेमकं कसं आहे, तर त्याने 3 बाबींना खूप महत्व दिलं. थॉर्नडाईक साहचर्यात्मक अध्ययन म्हटलं की त्याच्यामध्ये या 3 घटकांना खूप प्रचंड महत्व आहे. त्यातला पहिला घटक आहे चेतक किंवा उद्दीपक. यामध्ये परिस्थितीजन्य घटकांचा अंतर्भाव होत असतो. बघा, चेतक किंवा उद्दीपक म्हणजे कुठलीही कृती आपल्याला करायची असेल तर त्यासाठी चेतक महत्वाचा आहे.
त्यासाठी प्रेरक आपल्याला महत्वाचा आहे. आपण प्रेरणा दिली की आपल्याला प्रतिसाद मिळेल. आपण जसा चेतक पुरवला तसा आपल्याला प्रतिसाद मिळेल. म्हणून चेतक आधी महत्वाचा. आपण एखाद्या व्यक्तीला नमस्कार केला, हात जोडून नमस्कार केला की ती व्यक्ती तिकडनं आपल्याला नमस्कार असं म्हणते. म्हणजे आपण आधी चेतक काय पुरवला? आपण हात जोडून त्या व्यक्तीला नमस्कार केला, हा झाला चेतक. त्या व्यक्तीने त्याला प्रतिसाद दिला, नमस्कार, हा झाला प्रतिसाद. म्हणजे आधी चेतक जसा पुरवला जात, जसा आपण चेतक पुरवणार तसा त्याला प्रतिसाद मिळतो. म्हणून दुसरा घटक आहे प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया. हा प्रतिसाद व्यक्तीच्या वर्तनाची कृती दर्शवतो. व्यक्ती कसं वर्तन करते ते वर्तन म्हणजे प्रतिसाद असतो. तुम्ही एखाद्या व्यक्तीला रागवून बोलले तर तुम्हाला तिकडनं प्रतिसाद हा रागवूनच येईल. पण एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही खूप मधाळ वाणीमध्ये खूप गोड बोलून जर त्याच्याशी तुम्ही संवाद साधायला लागले तर ती व्यक्ती आपल्याला त्याच प्रकारे प्रतिक्रिया देईल किंवा प्रतिसाद देईल. म्हणून चेतक जसा असेल तसा आपल्याला प्रतिसाद मिळतो आणि अध्ययन घडून येतं. आणि तिसरा घटक आहे चेतक प्रतिसाद यामध्ये निर्माण होणारे संबंध. चेतक हा कोणत्या ना कोणत्या परिस्थितीशी निगडीत असतो. मग त्या चेतकाला जसा प्रतिसाद मिळतो त्या दोघांमध्ये साहचर्य संबंध निर्माण होतात. बघा, चेतक योग्य असेल, एखाद्या विद्यार्थ्याने तुम्हाला उत्तर दिलं, त्या उत्तराला जर तुम्ही शाबासकी दिली, तो शाबासकी म्हणजे त्या विद्यार्थ्यासाठी चेतक असतो. आणि तो चेतक पुढच्या वेळेला जर तुम्ही त्याला प्रश्न विचारला तर तो विद्यार्थी लगेच चटकन हात वरती करतो आणि म्हणतो, सर मी उत्तर सांगतो, मला त्याचं उत्तर येत आहे. हा प्रतिसाद, हा चेतक आणि प्रतिसाद दोघांमध्ये निर्माण झालेला संबंध. शाबासकी मिळाली की ते वर्तन दृढ होतं आणि पुन्हा ते वर्तन घडतं. पण जर त्या शिक्षकांनी त्याला रागवलं की तुझं चुकीचं आहे, शिक्षकांनी असं डायरेक्ट विद्यार्थ्याला बोलू नये, पण चुकून शिक्षकांनी म्हटलं की नाही नाही तू जे सांगितलंय ते चुकीचं आहे, तर तो पुन्हा ती कृती करत नाही. म्हणजे चेतक आणि प्रतिसाद, चेतकाला प्रतिसाद कसा मिळतो यावर अध्ययन संबंध अवलंबून असतात किंवा यावर अध्ययनाचं साहचर्य अवलंबून असतो. या अर्थाने साहचर्यात्मक अध्ययन. तिसरा घटक आपला आहे संबोधात्मक अध्ययन. हे संबोधात्मक अध्ययन स्पष्ट म्हणजे कन्सेप्च्युअल लर्निंग. कन्सेप्ट, एखादा संबोध आपण सांगतो किंवा संकल्पना आपण सांगतो, संकल्पना आपण स्पष्ट करत असतो, आहे की नाही. आपल्याला व्याकरणामध्ये नाम शिकवायचं आहे तर नाम म्हणजे काय, ती संकल्पना आपण स्पष्ट करतो, वेगवेगळे उदाहरणं देतो, आपण त्यासाठी व्याख्या देतो, त्याला आपण कॉन्सेप्च्युअल किंवा संबोधात्मक अध्ययन असं म्हणतो. म्हणजे साहचर्यात्मक टप्प्यावरच उभारलेलं असतं. या स्तरावर अध्ययन करत असताना विशेषाकडून सामान्याकडे असा अनुभव आपण विद्यार्थ्यांना देत असतो. बघा, एक व्याकरणामधला घटक आहे, मराठी व्याकरण आपल्याला विद्यार्थ्याला शिकवायचं आहे. आणि जर तुम्ही विद्यार्थ्याला नाम शिकवत असाल, व्याकरणात नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या शब्दांच्या जाती आहेत. त्या शब्दांच्या जाती आपण विद्यार्थ्याला शिकवतो आहोत. नाम आपल्याला शिकवायचं असेल तर आपण डायरेक्ट त्याला नामाची व्याख्या सांगणार नाही. संबोधात्मक अध्ययनामध्ये आपण नाम शिकवताना आधी त्याला वेगवेगळी नावं सांगू, ठिकाणाचं नाव, वस्तूचं नाव, व्यक्तीचं नाव, ह्या अशी नावं सांगितल्यानंतर मग आपण विद्यार्थ्याला विचारणार की हे म्हणजे काय. तो म्हणेल की काय म्हणेल तो, पुणे हे ठिकाणाचं नाव आहे, दर्शन व्यक्तीचं नाव आहे, किंवा डस्टर किंवा पुस्तक किंवा लॅपटॉप हे वस्तूचं नाव आहे. म्हणजेच काय, व्यक्ती, वस्तू, ठिकाण यांच्या नावाला नाम असे म्हणतात. या वेगवेगळ्या उदाहरणांवरून आपण त्याच्याकडून व्याख्या काढून घेणार. याला म्हणतात विशेषाकडून सामान्याकडे जाणे. म्हणजे समान गुणधर्म विश्लेषणातून सामान्य नियम शोधणं म्हणजे खऱ्या अर्थाने संबोधात्मक अध्ययन. आधी त्याचा संबोध स्पष्ट होण्यासाठी वेगवेगळी उदाहरणं द्यावी आणि त्या उदाहरणांवरून त्याला व्याख्या करण्यासाठी सक्षम बनवावं, या अर्थाने संबोधात्मक अध्ययन. लक्षात येतंय तुमच्या? लक्षात येतंय? हो मॅम. हो मॅडम. ओके ओके. पुढचं अध्ययन आहे प्रक्रियात्मक किंवा कारक अध्ययन. कोणतंही कार्य करताना आपल्याला वेगवेगळ्या हालचाली कराव्या लागतात. मगाशीच मी सांगितलं, तुम्हाला भांडी तयार करायची असतील किंवा एखादा प्रकल्प तयार करायचा आहे, तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याला सांगितलं की वेगवेगळ्या ज्या काही औषधी वनस्पती आपल्या परिसरामध्ये त्यांची नावं लिहून आणा, त्यांची माहिती लिहून आणा. हे सगळं करण्यासाठी त्या विद्यार्थ्याला हालचाली कराव्याच लागतील.
किंवा तुम्हाला मातीची भांडी तयार करायची आहे, चित्र तयार करायचं आहे, गणित सोडवायचं आहे, किंवा गडकिल्ले तयार करायचे. दिवाळीच्या वेळेला आपण विद्यार्थ्यांना गडकिल्ले तयार करायला शिकवतो. हे सगळे जर तयार करायचं असेल किंवा ह्या वेगवेगळ्या कृती आपल्याला करायचं असेल तर प्रत्यक्ष कृती आपल्याला करावंच लागेल. या प्रत्यक्ष कृती करताना आपल्याला वेगवेगळ्या हालचाली कराव्या लागतात आणि हे काय कौशल्य संपादन करण्यासाठी या हालचाली करणं अत्यंत आवश्यक असतात. जर आपण या हालचाली केल्या नाही, आपण फक्त बसून त्याचं फक्त निरीक्षण करत राहिलो तर ते कारक कौशल्य आपली विकसित होतील का? नाही. आपल्या विद्यार्थ्याची ते कारक कौशल्य विकसित होणार नाही. जोपर्यंत तुम्ही विद्यार्थ्याला लेखन शिकवत नाही, जोपर्यंत ते त्याच्याकडून पुन्हा पुन्हा गिरवून घेत नाही, तोपर्यंत त्याच्या अक्षरामध्ये आपल्याला सुधार होणार नाही. तोपर्यंत त्याला ते सहजगत्या लिहिता येणार नाही. म्हणून ही कारक कौशल्ये जी आहे ती कारक कौशल्य संपादन करणं म्हणजे खऱ्या अर्थाने कारक अध्ययन किंवा प्रक्रियात्मक अध्ययन. अध्ययन ही एक प्रक्रिया आहे, विशिष्ट अशी ती प्रक्रिया घडून येत असते. या अर्थाने कारक अध्ययन. असे हे अध्ययनाचे 4 प्रकार. लक्षात आले सगळ्यांच्या? सोपे सोपे आहेत बघा. पहिला प्रकार आपला आहे वास्तविक अध्ययन. दुसरा प्रकार आपण शिकलो आहे तो म्हणजे साहचर्यात्मक अध्ययन. तिसरा प्रकार आपण शिकलेलो आहे तो म्हणजे संबोधात्मक अध्ययन. आणि चौथा प्रकार आपण शिकलोय तो म्हणजे कारक अध्ययन किंवा प्रक्रियात्मक अध्ययन. पुढचा आपला जो घटक आहे तो थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाद पद्धती. आपली लिंक जी आहे ती मला वाटतं थोडीशी 5 मिनिट उरलेली आहे. ठीक आहे, बघू तोपर्यंत. थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाद पद्धती. या थॉर्नडाईक नावाचा जो काही मानसशास्त्रज्ञ आहे या थॉर्नडाईकने प्रयत्न प्रमाद पद्धती सांगितलेली आहे. ट्रायल अँड एरर मेथड. चुका आणि शिका. कोणतंही काम आपल्याला पहिल्यांदा करायचं असेल तर त्यामध्ये चुका होणारच आहे. जोपर्यंत आपण करत नाही, जोपर्यंत आपण शिकत नाही तोपर्यंत त्याच्यात चुका होणार नाही. आणि चुका होता होताच आपण पुन्हा पुन्हा सराव करता करता त्या चुका टाळतो आणि आपलं अध्ययन घडून येतं. या अर्थाने ही पद्धती. या पद्धतीनुसार अध्ययनाची वेगवेगळी वैशिष्ट्ये या थॉर्नडाईकने सांगितलेली. प्रेरणा. त्याने एका मांजरावरती प्रयोग केला आणि त्या मांजराला एका कूटपेटिकेमध्ये ठेवलं आणि ते मांजर भुकेलं होतं. त्या मांजराला दिसेल असं त्याने कूटपेटिकेच्या बाहेर मासा टांगून ठेवला, पण मात्र त्या पेटीचं दार बंद केलं होतं. त्या पेटीला एक कळ ठेवलेली होती, एक बटन असं ठेवलेलं होतं की त्यावर पाय पडला की ती कळ दाबली जायची आणि तो दरवाजा उघडायचा आणि तो मासा तो मांजर तो मासा सहजपणे हस्तगत करू शकेल आणि आपली भूक भागवू शकेल असं ते योजना त्याने केलेली होती. त्याला स्किनर पेटी सॉरी त्याला थॉर्नडाईकची पेटी असंही म्हटलं जात असतं. हे मांजर भुकेलेलं होतं. ते भुकेलेलं असल्यामुळे समोर मासा जो काही होता तो मासा मिळवणं ही त्याच्यासाठी प्रेरणा होती. भूक भागवणं गरजेतून त्याला ती प्रेरणा निर्माण झाली होती. गरज त्याची काय होती की भूक लागलेली होती आणि समोर अन्न दिसतं आहे, ते अन्न त्याला हस्तगत करायचं होतं. पण जोपर्यंत या थॉर्नडाईकच्या म्हणण्यानुसार आपल्याला गरज उत्पन्न होत नाही तोपर्यंत व्यक्तीला प्रेरणा मिळत नाही कार्य करण्याची. आणि म्हणून गरज निर्माण होणं ही अध्ययनासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्या गरजेमधून प्रेरणा निर्माण होते. म्हणजे ही प्रेरणा असल्याशिवाय व्यक्ती कार्यप्रवण बनू शकत नाही. म्हणून प्रेरणा आवश्यक. पुढचं शोधनात्मक हालचाली. या तीव्र प्रेरणेमुळे मांजराला मासा मिळवण्यासाठी शोधनात्मक हालचाली कराव्या लागल्या. ते मांजर त्या पेटीमध्ये इकडून तिकडून फिरू लागलं कारण त्याला तो दरवाजा कसा उघडावा हे माहिती नव्हतं. ते उद्दिष्ट प्राप्तीसाठी त्या हालचाली ते करू लागलं, त्या पेटीमध्ये फिरू लागलं आणि फिरता फिरता एका क्षणी त्याचा पाय त्या बटनावर पडला. त्या पेटीतलं जे काही बटन होतं त्याच्यावरती पडला आणि तो दरवाजा उघडला गेला. ते मांजर बाहेर आलं आणि त्याने मासा हस्तगत केला. म्हणजे या शोधनात्मक हालचाली आपलं उद्दिष्टाप्रत जाण्यासाठी आपल्याला शोधनात्मक हालचाली कराव्या लागतात. पुढचा त्याने सांगितलं योगायोगाने यश. बघा मांजराला तो फिरत असताना योगायोगाने एका वेळी त्या कूटपेटिका जी होती त्या पेटीमध्ये जे बटन होतं त्याच्यावर त्याचा पाय पडला, योगायोगाने पडलाय. त्याने तो हेतुपुरस्कर टाकलेला नाही किंवा तो शिकला पण नाही. तर त्या हालचाली करत असताना शोधनात्मक हालचाली करत असताना योगायोगाने त्याचा पाय त्या कळीवरती पडला.
तो दरवाजा उघडला गेला आणि त्याला ते यश मिळालं. म्हणजे यासाठी त्याला काही बौद्धिक परिश्रम करावे लागले नाही. तर अध्ययनामध्ये देखील योगायोगाने यश प्राप्ती होते असं थॉर्नडाईकने म्हटलंय. पण थॉर्नडाईकचं हे म्हणणं अनेक मानसशास्त्रज्ञांनी खोडून काढलं, कारण अध्ययनासाठी बुद्धीची आवश्यकता असते. पुढचं त्याने म्हटलेलं आहे की यशामुळे दृढीकरण. यश व्यक्तीला मिळालं की त्याचं दृढीकरण होतं. शोधनात्मक हालचालीमधून नेमक्या कोणत्या हालचालीला यश मिळालं हे प्राणी आपोआप शिकू लागतो आणि त्या अनेक हालचालीपैकी तो पुन्हा पुन्हा तीच हालचाल करतो की ज्या हालचालीमुळे आपल्याला यश मिळालेलं आहे. त्याची ती प्रतिक्रिया बळावते. पुन्हा पुन्हा ते वर्तन त्याचं घडून येतं. त्या वर्तनाची पुनरावृत्ती होते आणि म्हणून यशामुळे दृढीकरण होत असतं. म्हणजे ज्या हालचालीमुळे आपल्याला यश मिळालेलं आहे, नेमकी तीच हालचाल तो प्राणी किंवा व्यक्ती किंवा बालक हळूहळू करतं, त्याचं ते लक्षात घेतं आणि तेच वर्तन करतं आणि ते केवळ यशामुळे घडतं, असं हा थॉर्नडाईक म्हणतो. म्हणजे सर्वच प्राणी या पद्धतीने शिकतात. जे प्रयत्न करून यश प्राप्त करतात त्याची पुनरावृत्ती होते किंवा ज्या वर्तनामुळे आपल्याला यश मिळतं त्या वर्तनाची पुनरावृत्ती होते आणि मग या उपपत्तीच्या आधारे या थॉर्नडाईकने काही नियम सांगितलेले आहेत. त्या नियमांचा विचार आपण नंतरच्या तासाला करणार आहोत. ठीक आहे? लक्षात आलंय सगळ्यांच्या? ठीक आहे मॅम. हो मॅम. सगळ्यांच्या लक्षात येतंय का? हो आपली मॅम, येते. ही जी मीटिंग आहे ती 3 मिनिटांमध्ये संपणार आहे. तुम्ही म्हणत असाल तर आपण ती पुन्हा कंटिन्यू करू. त्यावरच जर तुम्ही कंटिन्यू केलं तर ती मीटिंग पुन्हा सुरू होईल. बघू होते का? आणि मग कंटिन्यू करू. चालेल सगळ्यांना? हो मॅम. चालेल? हो मॅम. बरं बरं बरं. ती कंटिन्यू करून बघू आपण होते का? आणि मग करून टाकू. हा हो. हा, म्हणजे मग रात्री पुन्हा हो. आपल्याला यायची गरज नाही. आता आपण स्टॉप. हा, हो. किती लोक जॉईन होते? फक्त 6 लोक जॉईन आहेत. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे.